आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मुकुल, खरं तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पक्ष प्रवेशाबद्दल काही माहिती नसल्याचं सांगितलंय, परंतु बडगुजर मात्र म्हणतायत की सगळं ठरलंय। हा विरोधाभास याच्याबद्दल काय सांगता येईल? विरोधाभास देखील आहे आणि बावनकुळे यांचं वक्तव्य हे संभ्रम वाढवणारं आहे। ज्या अर्थी सुधाकर बडगुजर, शेकडो कार्यकर्ते आणि इतर वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत ज्यांना भाजपमध्ये प्रवेश करतायत त्यांच्यासोबत शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, त्या अर्थी पक्ष पातळीवर काही ना काही हा निर्णय झालेला आहे। त्याशिवाय बडगुजर एवढं मोठं पाऊल उचलणार नाहीत, परंतु आता बावनकुळे असं का बोलले याबाबत देखील आता प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिक आमदार सीमा हिरे यांचा विरोध हा कायम आहे, त्यांनी वारंवार हे दाखवलं। काल सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया ही व्यक्त केलेली होती, मात्र त्यांचा विरोध झुगारून हा प्रवेश होत आहे। नाशिकचे माजी पालकमंत्री आणि ज्यांचं नाशिकच्या राजकारणावर वर्चस्व आहे असे गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा होत आहे। दुपारी 1 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रवेश सोहळा होईल, त्या दृष्टीने सर्व भाजपचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी निघालेले आहेत। परंतु आता बडगुजर यांना याबाबत विचारलं असता ते म्हणे की बावनकुळे यांच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही, आमचं सगळं ठरलेलं आहे, थोड्याच वेळामध्ये आम्ही मुंबईला पोहोचू आणि त्यावेळेस सर्व गोष्टी या क्लिअर होतील। त्यामुळे आता 1 वाजता बावनकुळे तिथे केव्हा उपस्थित होतात, बावनकुळे उपस्थित होणार की नाही होणार हे सगळं जे कळणार आहे ते 1 वाजता कळेल। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बोलण्याबद्दल, या वक्तव्याबद्दल मी काही बोलणार नाही असं बडगुजर म्हणालेत। म्हणजे एकंदरीत हा सगळा प्रकार बघता कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन या सगळ्या नेत्यांमध्ये काहीतरी अंतर्गत मतभेद या संदर्भात असल्याचं सुद्धा यातनं प्रतीत होतंय। मुकुल, अशी शक्यता व्यक्त केली जाऊ शकते, परंतु एवढा मोठा निर्णय एकटे केवळ गिरीश महाजनही घेऊ शकणार नाहीत आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे देखील घेऊ शकणार नाहीत। दोघांमध्ये चर्चा झाल्याशिवाय पक्षामध्ये एवढं मोठं पाऊल आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कोणीही एकटा घेऊ शकेल यावर अनेकांचा विश्वास नाहीये। विरोध आहे, तो विरोध काही अर्थी शमवण्यासाठी असं त्यांनी वक्तव्य केलंय का, या बाजूने देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। परंतु एवढं मात्र खरं आहे, ज्यावेळेस भाजप प्रवेशाच्या घोषणा बडगुजर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडनं दिल्या जात होत्या आणि आता बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे काही प्रमाणामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, परंतु बडगुजर आणि त्यांच्याबरोबर असणारे जे पदाधिकारी आहेत ते आपल्या प्रवेशावर ठाम आहेत। मुंबईत गेलं की आपल्याला सगळं स्पष्ट होईल अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। फक्त कॅमेरासमोर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिलाय। मुकुल, या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल।